नमस्कार, मी पूर्वी भावे. घेभराळीच्या लग्नसराई विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुन्हा एकदा लग्नाची तयारी करण्याच्या दृष्टीने काय काय गरजेचं आहे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मराठमोळी ज्वेलरीसुद्धा पाहणार आहोत, ती सुद्धा अगदी खास सोन्याची. सुरुवात करूया या एपिसोडला. लग्नसराईच्या दिवसांमध्ये आपल्या पारंपरिक दागिन्यांकडे अगदी नेहमीच लक्ष असतं. म्हणून आज वामनरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये असेच काही सुंदर सुंदर दागिने पाहायला मिळत आहेत. इथे आपण हे मोत्याचे तोडे रत्न जडवलेले पाहू शकतो. त्याचबरोबर तोड्यांचाच आणखीन एक वेगळा प्रकार म्हणजे अनारकली तोडे आहेत, जे थोडेसे जास्त हेवी आहेत. आणि गजऱ्याची वीण असल्यासारखे गजरा तोडे सुद्धा इथे आहेत, ज्याच्यामध्ये अगदी छान छोटी छोटी फुलं असल्यासारखी नक्षी केलेली आहे. आणि त्याचबरोबर पाटल्यासुद्धा आहेत. तर असेच आणखीन काही दागिने आपण पाहणार आहोत. पण त्याचबरोबर लग्नसराईच्या या दिवसांमध्ये काही विशिष्ट पद्धतीची कापडं म्हणजे फॅब्रिकसुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ती कुठली ते मृण्मयी आपल्याला सांगते. हाय, मी मृण्मयी अवचट. आपण ब्रायडल ट्रुझोची जेव्हा शॉपिंग करतो तेव्हा पारंपरिक साड्यांचे आपण वेगवेगळे प्रकार घेतो. हल्ली साड्या जास्त नेसल्या जात नाहीत, त्यामुळे पारंपरिक साड्या घ्यायला मुली अवॉइड करतात आणि डिझायनर साड्या किंवा फ्लोई साड्या या घेतात. पण याचा एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की काही वर्षांनी त्या ज्या स्टाईल्स, डिझायनर साड्यांच्या ज्या स्टाईल्स आहेत त्या आउटडेटेड वाटू लागतात. त्या उलट जर पारंपरिक फॉर्म असेल, जसं पैठणी आहे, कांजीवरम आहे, हे जे सिल्कचे पारंपरिक साड्यांचे प्रकार आहेत, हे आउटडेटेड वाटत नाहीत, हे क्लासी फॉर्म आहेत. तर तुम्ही अशा साड्या जर तुम्हाला घ्यायच्या नसतील तर तुम्ही त्याच्याऐवजी दुपट्टे घेऊ शकता. ब्रायडल ट्रुझोची जेव्हा आपण शॉपिंग करतो तेव्हा आपल्या फंक्शनप्रमाणे आपण साड्यांची, लेहंगा किंवा तुमचा कॉकटेलचा एखादा गाऊन किंवा संगीतचा एखादा ड्रेसी तुम्हाला एक आउटफिट करायचं असेल, तशी वेगवेगळी आपण जी शॉपिंग करतो त्याच्यामध्ये तुम्ही ओढण्यांचा इन्क्लूड करू शकता. मग ती पारंपरिक ओढणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. खूप वर्ष जरी झाली तरी पारंपरिक ओढणीचा फॉर्म जो आहे तो आउटडेटेड वाटणार नाही. त्याच्या बरोबरीने तुम्ही जे क्लब करताय त्या ड्रेसेसचा तुम्ही लेटेस्ट फॉर्म घेऊ शकता. हल्ली पलाझोज आणि लॉंग कुर्ताचा ट्रेंड आहे, तर तुम्ही सिल्कचा छान लॉंग पलाझो किंवा कुर्ता घेऊन त्याच्याबरोबर हा पारंपरिक बनारसी एखादा दुपट्टा किंवा पैठणीचा एखादा दुपट्टा तुम्ही घेऊ शकता. काही वर्षांनी जर हा तुम्हाला फॉर्म नको झाला असेल तर साधा एक बेसिक चुडीदार आणि कुर्ती याच्याबरोबर तुम्ही तो छानसा ओढणीचा तुम्ही वापर करू शकता. लग्नामध्ये शेलाही वापरला जातो, तर त्या शेल्यामध्ये तुम्ही हे पारंपरिक ओढण्यांचे प्रकार इन्क्लूड करू शकता. साड्या नेसल्या जात नाहीत, पडून राहतात, पण ओढण्या तुम्ही जास्त फ्रिक्वेंटली वापरू शकता. छोट्या छोट्या पूजांना, छोट्या फंक्शनला, डिनर्सना यालाही तुम्ही एक खूप ड्रेसी जर तुमचा आउटफिट ठेवला नाही, साधा तुम्ही एक कॉटन सिल्कचा सूट केलात किंवा एखादा इंडो वेस्टर्न फ्युजन वेअरवरती तुम्ही हा पारंपरिक जर दुपट्टा क्लब केलात तर हा जास्त वेळा वापरला जाईल आणि तुमच्या ट्रुझो शॉपिंगमधल्या या एका पीसला तुम्ही जास्त न्याय देऊ शकाल. तेव्हा पैठणी, कांजीवरम हे जे सिल्क आपले बनारसी हे जे आपले सिल्क पारंपरिक फॉर्म्स आहेत, त्या साड्यांच्या ऐवजी तुमच्या ब्रायडल ट्रुझोमध्ये तुम्ही ओढण्यांचा वापर नक्की करू शकता.